आज आपण बनवणार आहोत उपवासाचे थालीपीठ व उपवासाची चटणी। त्यासाठी आपण आधी साहित्य बघूया। मी इथे अर्धा किलो भगर घेतलेली आहे, थोडा साबुदाणा घेतलेला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतलेले आहे, हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे आणि चवीनुसार मीठ। सुरुवातीला मी एका भांड्यामध्ये भगर टाकून घेते आहे, त्यात थोडा साबुदाणा टाकून पाणी टाकून स्वच्छ धुवून घेते। 2 ते 3 पाण्याने धुवून घेतलेला आहे। आता त्यामध्ये पाणी टाकून एक 5 ते 6 तासासाठी झाकून ठेवते। आता आपण चटणी करून घेऊ। त्यासाठी मी शेंगदाणे घेतलेले आहे, शेंगदाणे चांगले भाजून त्याचे साल काढून घेतलेले आहे। त्यात हिरव्या मिरच्या टाकून घेते, कोथिंबीर, चवीनुसार मीठ टाकून घेते। तुमच्याकडे जर खोबरं चालत असेल तर तुम्ही यामध्ये खोबऱ्याचा वापर पण करू शकता। मी यामध्ये पाणी टाकून घेते, मिक्सरला काढून घेते। तुम्ही बघू शकता छान असं आपलं चटणीचं दळून झालेलं आहे। ते आपण आता एका बाउलमध्ये काढून घेऊ। आता आपण तडका देऊन घेऊ। मी इथे कडकडीत तेल तापवून घेतलेलं आहे, त्यामध्ये जिरे टाकून घेते। जिरे तडतडले की लगेच ते चटणीवर टाकून घेते। चांगलं मिक्स करून घेते। तुम्ही बघू शकता छान अशी घट्टसर चटणी तयार झालेली आहे। ही चटणी आपण साबुदाणा वड्यांसोबत बी खाऊ शकतो। एक 6 तास झालेले आहे। तुम्ही भगर बघू शकता चांगली अशी भिजली गेलेली आहे। ती आता आपण एक 2 ते 3 पाण्याने स्वच्छ करून घेऊ। 2-3 पाण्याने स्वच्छ करून झालेली आहे। आता आपण मिक्सरला लावून घेऊ। मी भांड्यामध्ये थोडी भगर, थोडे शेंगदाणे, 2-3 हिरव्या मिरच्या टाकून इडलीच्या बॅटरसारखं बारीक असं दळून घेत आहे। तुम्ही बघू शकता एकदम इडलीच्या पिठासारखं छान असं बारीक दळलं गेलेलं आहे। ते आता एका पातेल्यात काढून घेते मी। अशीच सर्व भगर मी दळून घेत आहे। तुम्ही बघू शकता सर्व भगर माझी दळून झालेली आहे। ते मला थोडं घट्ट वाटतंय, त्यामुळे मी थोडंसं त्यामध्ये पाणी मिक्स करते। चांगलं मिक्स करून त्यात आता चवीनुसार मीठ, कोथिंबीर टाकून घेते। चांगलं मिक्स करून आता आपण थालीपीठ बनवून घेऊ। मी इथे तव्याला तेल लावून चांगलं तापवून घेतलेलं आहे। मी त्यावर थालीपीठाचं पीठ टाकून घेते। व्यवस्थित सर्व बाजूने पीठ टाकून घेते। पीठ पातळ असल्यामुळे थालीपीठाला जाळी छान पडते। आता आपण 2 मिनिटासाठी झाकण ठेवू। 2 मिनिट झालेले आहे। झाकण काढून तुम्ही बघू शकता छान अशी भाजली गेलेली आहे। ती आता उलटी करून व्यवस्थित भाजून घेऊ। प्लेटमध्ये काढून घेऊ। तुम्ही बघू शकता
किती छान अशी जाळी पडलेली आहे। एकदम मऊ असे थालीपीठ तयार झालेले आहे। रेसिपी आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करा।